नमस्कार मंडळी. जेव्हा आपण प्रत्येक व्यक्तीसाठी नेहमी हजर असतो, आपल्या भावनांपेक्षा इतरांच्या आवडीनिवडींना जास्त महत्त्व देतो, तेव्हा नकळत लोक आपल्याला गृहीत धरू लागतात. या प्रस्तावनेचा अर्थ असा नाही की आपण गर्विष्ठ व्हावे किंवा कोणाचा अपमान करावा. उलट याचा अर्थ असा आहे की आपण स्वतःला इतके सक्षम, यशस्वी आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवले पाहिजे की आपली उपस्थिती इतरांसाठी मौल्यवान ठरेल. जेव्हा तुम्ही स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करता, स्वतःचा आदर करता आणि प्रत्येकासाठी सहज उपलब्ध असणे थांबवता, तेव्हा लोकांच्या मनात तुमच्याबद्दल एक आदरयुक्त अंतर निर्माण होते. लोकांना हे कळून चुकते की तुम्ही त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा आणि दुर्मिळ व्यक्ती आहात, जिला सहज गमावणे त्यांना परवडणारे नाही. थोडक्यात, इतरांच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःला इतके उत्कृष्ट बनवा की लोक स्वतःहून तुमच्याशी जोडले जाण्यासाठी उत्सुक असतील. नंबर 1. लोकांना तुमची किंमत ओळखू द्या. जेव्हा आपण कोणत्याही कामासाठी कोणालाही अगदी सहज आणि 24 तास उपलब्ध असतो, तेव्हा लोकांना आपल्या वेळेचे महत्त्व वाटत नाही. त्यांना वाटते की आपल्याला काही कामच नाही. या सवयीमुळे लोक आपला गैरफायदा घेऊ लागतात आणि गरज संपली की सोडून देतात. यावर उपाय म्हणजे स्वतःला बिझी ठेवणे. जेव्हा तुम्ही लोकांच्या प्रत्येक हाकेला ओ न देता कधी कधी स्वतःच्या कामाला प्राधान्य देता, तेव्हा लोकांना तुमची उणीव जाणवू लागते. तुमच्या दूर राहण्यामुळे त्यांना समजते की तुम्ही त्यांच्या आयुष्यात किती महत्वाची भूमिका बजावत होता. थोडक्यात, स्वतःला इतके स्वस्त करू नका की कोणीही यावे आणि तुमचा वापर करून जावे. उलट स्वतःचे काम, छंद आणि ध्येय यामध्ये इतके व्यस्त व्हा की तुमच्याशी 2 मिनिटे बोलण्यासाठी किंवा लोकांना तुम्हाला भेटण्यासाठी त्यांची वेळ आणि इच्छा दोन्ही खर्च करावे लागेल. नंबर 2. स्वतःची ऊर्जा वाचवा. आपली मानसिक ऊर्जा ही मोबाईलच्या बॅटरी सारखी असते. जर आपण नको त्या गोष्टींवर म्हणजेच फालतू वाद आणि चिडचिड अशा गोष्टींवर खर्च केली, तर महत्वाच्या कामासाठी आपल्याकडे ऊर्जाच उरणार नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे मत पटवून देण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. लोक केवळ त्यांच्या विचारसरणीनुसारच गोष्टी समजून घेतात, त्यामुळे त्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा तुम्ही निरर्थक वादात पडता किंवा लहान सहान गोष्टीवर चिडचिड करता, तेव्हा तुमची मानसिक शक्ती वाया जाते आणि तुम्ही यातून थकता. या उलट शांत राहणे हा कमकुवतपणा नसून स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची सर्वात मोठी ताकद आहे. वाद घालण्याऐवजी शांत राहून आपली ऊर्जा वाचवणे आणि ती स्वतःच्या प्रगतीसाठी, करिअरसाठी किंवा स्वप्नांसाठी वापरणे हाच खरा शहाणपणा आहे. तुमची ऊर्जा खूप मौल्यवान आहे. ती लोकांना उत्तरे देण्यात किंवा स्वतःला सिद्ध करण्यात वाया घालू नका. शांत राहून स्वतःला इतके यशस्वी बनवा की तुमचे यशच लोकांना चोख उत्तर देईल. नंबर 3. अपूर्णता हीच ताकद आहे. जेव्हा आपण आपले सर्व प्लॅन, गुपित किंवा कमकुवतपणा लोकांसमोर लगेच उघडे करतो, तेव्हा लोकांचा आपल्यातला रस संपून जातो. इतकेच नाही तर काही लोक आपल्या या माहितीचा आपल्या विरुद्ध गैरफायदाही घेऊ शकतात. या उलट, जेव्हा तुम्ही तुमच्याबद्दल सर्व काही सांगत नाही, तेव्हा तुमच्या भोवती एक रहस्य निर्माण होते. लोकांना जाणून घ्यायला आवडते की तुम्ही नेमके काय करत आहात, तुमची पुढील पावले काय असणार आहेत. ही उत्सुकता त्यांना तुमच्याकडे आकर्षित करते. तुमचे ध्येय काय आहे, तुम्ही किती कमवता किंवा तुमचे वैयक्तिक आयुष्य कसे आहे, हे सर्व जगाला ओरडून सांगण्याची गरज नाही. थोडे शांत आणि रहस्यमय राहा. जेव्हा तुम्ही तुमचे यश थेट दाखवता, तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. त्यामुळे स्वतःचे स्वप्न आधीच सांगून स्वतःची ताकद कमी करू नका. तुमचे काम गुपचूप करा आणि यशाचा आवाज होऊ द्या. नंबर 4. एकटे राहायला शिका. बऱ्याचदा आपण आनंदी राहण्यासाठी मित्रांवर, जोडीदारावर किंवा लोकांवरती अवलंबून राहतो. पण जेव्हा ते लोक आपल्याला वेळ देत नाहीत किंवा सोडून जातात, तेव्हा आपण आतून पूर्णपणे तुटून जातो. हा मानसिक कमकुवतपणा लोकांच्या लक्षात येतो आणि ते आपल्याला गृहीत धरू लागतात. या उलट, जेव्हा तुम्ही एकटे राहायला आणि स्वतःच्या कंपनीचा आनंद घ्यायला शिकता, तेव्हा तुमच्या मनातील कोणीतरी सोडून जाण्याची भीती कायमची संपून जाते. तुम्ही स्वतःचे छंद जपता, स्वतःवर प्रेम करता आणि स्वतःचा आदर करता. असा स्वतःमध्येच आनंदी राहणारा माणूस कधीही लाचार किंवा हताश दिसत नाही. तुमचा हाच स्वाभिमान आणि भक्कम आत्मविश्वास लोकांना खूप आकर्षित करतो. लोकांना अशा व्यक्तीसोबत राहायला आवडते जी स्वतःमध्ये परिपूर्ण आहे.
थोडक्यात स्वतःचे सर्वोत्तम मित्र बना. मग जगातील कोणतीही व्यक्ती तुम्हाला एकटे पाडूच शकत नाही. नंबर 5. प्रत्येक हाकेला धावून जाऊ नका. जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी एका हाकेला आपली कामे सोडून लगेच धावत जाता किंवा प्रत्येकाच्या प्रत्येक गोष्टीला नेहमी हो म्हणता, तेव्हा लोकांना असे वाटते की तुमच्याकडे काहीच महत्वाचे काम नाही. हळूहळू ते तुमच्या वेळेची आणि मदतीची किंमत करणे बंद करतात आणि तुम्हाला गृहीत धरू लागतात. या सवयीतून बाहेर पडण्यासाठी कधीतरी नाही म्हणायला शिकणे अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला नकार देता तेव्हा समोरच्याला समजते की तुमची स्वतःचीच काही कामे आहेत, तुमची काही प्राधान्य आहेत आणि तुमचा वेळ मोफत नाही. नकार देणे म्हणजे उद्धटपणा नाही, तर तो आपल्या वेळेचा आदर आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या वेळेला महत्त्व द्याल तेव्हा जगही तुमच्या वेळेची आणि तुमची किंमत करेल. त्यामुळे लोकांचे होयबा बनण्यापेक्षा स्वतःच्या कामाला प्राधान्य द्या. नंबर 6. स्वतःची किंमत स्वतः ठरवा. बऱ्याचदा आपण स्वतःमधील उणिवा शोधत राहतो, स्वतःला कमी लेखतो आणि विचार करतो की माझ्यात काहीच खास नाही. जर आपणच स्वतःचा आदर केला नाही तर बाहेरचे लोक तरी आपला आदर का करतील? तुम्ही स्वतःशी कसे वागता, स्वतःला किती मान देता, स्वतःबद्दल कसे बोलता, यावरूनच समोरचे लोक ठरवतात की तुमच्याशी कसे वागायचे. जर तुम्ही स्वतःला कमकुवत दाखवले तर लोक तुमचा गैरफायदा घेतील. म्हणून आधी स्वतःवर, स्वतःच्या कामावर आणि गुणांवर विश्वास ठेवायला शिका. तुमच्यात जे चांगले आहे त्याचे कौतुक करा. जेव्हा तुम्ही ताठपणाने, आत्मविश्वासाने आणि स्वतःला मौल्यवान मानून जगासमोर वावरता तेव्हा लोकांची तुम्हाला बघण्याची नजरही बदलते. जग नेहमी अशाच व्यक्तीसमोर झुकते जी स्वतःची किंमत ओळखते. थोडक्यात जगाकडून आदराची अपेक्षा करण्यापूर्वी आधी स्वतःचा आदर करायला शिका. नंबर 7. शांततेची भाषा शिका. बऱ्याचदा लोक स्वतःला खरे किंवा भारी सिद्ध करण्यासाठी सतत बोलत राहतात किंवा प्रत्येकासमोर आपल्या वागण्याचे स्पष्टीकरण देत बसतात. पण जास्त बोलल्यामुळे आणि सारखे खुलासे केल्यामुळे माणसाचे शब्द हलके होतात आणि लोक त्याला गांभीर्याने घेणे बंद करतात. या उलट जेव्हा तुम्ही शांत राहता आणि फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमची ही शांतता समोरच्या व्यक्तीसाठी एक गूढ बनते. लोकांना प्रश्न पडतो की हा किंवा ही काहीच का बोलत नाहीये. तुमची ही शांतता समोरच्याला विचार करायला भाग पाडते आणि त्यांच्या मनात तुमच्याबद्दल एक वेगळाच आदर आणि धाक निर्माण होतो. प्रत्येक गोष्टीला शब्दांनी उत्तर देण्याची गरज असते. वाद घालण्यापेक्षा शांत राहा, आपले काम चोख करा आणि स्वतःला इतके यशस्वी बनवा की तुमच्या यशाचा आवाज समोरच्या व्यक्तीला चोख उत्तर देईल. थोडक्यात जिथे शब्दांची किंमत नसेल तिथे शांत राहून आपली किंमत वाढवा. नंबर 7. व्यस्त आणि उद्देशपूर्ण बना. आपल्याकडे एक म्हण आहे, रिकामे मन हे सैतानाचे घर आहे. ज्या माणसाच्या आयुष्यात कोणतेही ध्येय नसते आणि जो दिवसभर रिकामा असतो अशा माणसाला समाज कधीच मान देत नाही. लोक विचार करतात की याच्याकडे काही काम नाही, त्यामुळे ते तुमचा वेळ फुकट समजून तुम्हाला गृहीत धरू लागतात. या उलट जेव्हा तुम्ही आयुष्यात एक मोठे ध्येय ठरवता आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वतःला कामात झोकून देता तेव्हा लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. जेव्हा लोक पाहतात की तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी अहोरात्र मेहनत करत आहात, तुमच्याकडे फालतू गप्पा मारण्यासाठी किंवा विनाकारण फिरण्यासाठी वेळ नाही, तेव्हा त्यांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर आपोआप वाढतो. व्यस्त राहिल्यामुळे तुमचे मन विनाकारण येणाऱ्या नकारात्मक विचारांपासून दूर राहते आणि तुमची प्रगती होते. त्यामुळे रिकामे राहून स्वतःला स्वस्थ बनवण्यापेक्षा ध्येयाच्या मागे धावून स्वतःला इतके मौल्यवान बनवा की लोकांनी तुमच्या बोलण्यासाठी सुद्धा तुमची वेळ मागितली पाहिजे. तर मित्रांनो, स्वतःला मौल्यवान बनवण्याचा आणि आपला स्वाभिमान जपण्याचा हाच एकमेव खरा मार्ग आहे. जेव्हा तुम्ही लोकांच्या मागे धावणं थांबवून स्वतःच्या स्वप्नांवर, करिअरवर आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करता तेव्हा जगाची तुमच्याकडे बघण्याची नजर आपोआप बदलते. स्वतःला इतकं सक्षम बनवा की लोकांनी तुमची किंमत ओळखावी. तुम्हाला गमावायची भीती त्यांना वाटली पाहिजे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि यातून काहीतरी शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.